करवीर दिंडनेरीतील तरुण शेतकरी विशाल पाटील यांनी गेल्या महिन्यात आपल्या शेतात भाताची पेरणी केली. मान्सूनपूर्व पावसामुळे भात पीक उगवून आलं, मात्र त्यानंतर पाऊस झाला नाही. पाटील यांच्या कृषीपंपाला वीज कनेक्शन मिळालेलं नाही. त्यातच जलसिंचन विभागानं नदीतील पाणी उपशाला बंदी घातली आहे. त्यामुळे भाताला पाणी कसं द्यायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पाऊस पडण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्यानं त्यांनी भात पीक वाचवण्यासाठी टँकरमधून पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं पाऊस लवकर चालू झाला होता, परंतु गेल्या वर्षीसारखा औंधाही पाऊस लवकर लागेल या आशेने आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी पिकांची पेरणी सगळी करून घेतली. पिकं थोडा पाऊस लागला, पिकं थोडी मोठी आली, परंतु आता पावसाने ओढ खाल्यामुळं पिकांचं जे आलेलं आहे त्याचं नुकसान होत आहे. बघत आहात की पाणी टँकरमधून आणून पिकांचं कसं वाचवण करायची, त्यांचा कसा जीव जगवायचा यासाठी आमची धडपड चालू आहे. बोरला तर पाणी असूनसुद्धा सरकारी नियमानुसार वीज कनेक्शन पूर्णपणे बंद केलेले आहेत, परंतु सप्टेंबर 2025 पासून आम्ही सोलरची मागणी केलेली आहे. अद्यापही सोलर आलेला नाही. बोरला पाणी असूनसुद्धा शेतकऱ्यांची कशी अवस्था दयनीय होत आहे हे बघा. विविध उपाययोजना करून शेतकरी पिकं जगवण्याचा प्रयत्न करत असला तरी दीर्घकालीन दिलासा हा चांगल्या पावसातूनच मिळणार आहे. त्यामुळं सर्वांच्या नजरा आता वरुणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत.